नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण फर्स्ट इयर फ्रेश आहेत, म्हणजे ह्या वर्षी 2020-21ला ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे त्यांना फ्रेश म्हणतात. तर DTAकडनं जे कॅप राऊंड झालेले आहेत ते सर्वच कोर्सचे पूर्ण झालेले आहेत. इंजिनिअरिंग असू देत, फार्मसी असू देत, BEd असू देत, तसेच पॉलिटेक्निक, MBA, MCA ह्या सर्व विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲडमिशन झालं आणि ॲडमिशनच्या वेळेस आपण फी जी भरलेली असते ती त्या कॅटेगरीप्रमाणे आपण भरलेली असते. म्हणजेच OBCच्या विद्यार्थ्याला 50% रक्कम मंजूर होते, SCच्या विद्यार्थ्याला 100%, STच्या विद्यार्थ्याला 100% आणि SBCच्या अशा तिन्ही SBC, SC, ST ह्या विद्यार्थ्यांना 100% ट्युशन फी माफ असते. तसेच जे OBCचे आहेत, EBC आहे, EWS आहे त्यांना 50% ट्युशन फी माफ होत असते. महाविद्यालय ह्या रकमा विद्यार्थ्यांकडनं घेत नाही. त्यामुळे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं आवश्यक आहे, कारण आपण महाविद्यालयाला जी फी भरलेली आहे ते कॅटेगरीप्रमाणे भरलेली असते. तुम्ही जर फॉर्म नाही भरला तर समाज कल्याणकडून आपणास स्कॉलरशिप मिळणार नाही आणि मग महाविद्यालयाची पूर्ण फी आपल्याला भरावी लागेल. मग जे विद्यार्थी पात्र आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं आवश्यक आहे. आता पात्र का म्हणतो आहे तर SC आणि ST ह्या विद्यार्थ्यांना इन्कमचं लिमिट नाही, परंतु जे EBC आहे, EWS आहे, VJNT, OBC आणि SBC ह्या कॅटेगरींना समाज कल्याणकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिपला 8 लाखाच्या आतमध्ये इन्कम असणं बंधनकारक आहे. जर 8 लाखाच्या वरती इन्कम असेल तर तुम्ही ह्या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकत नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तरी आपण आज पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ऑन स्क्रीन कसा फॉर्म भरायचा. तर आता बघूया आपण ऑन स्क्रीन कसा फॉर्म भरायचा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगचे, फार्मसी, डिप्लोमा, MBA, MCA ह्या विद्यार्थ्यांना ऑन स्क्रीन कसा फॉर्म भरायचा आहे ते आपण दाखवणार आहोत. प्रथमतः आपण गुगलवर जाऊन MahaDBT MahaIT ह्या साईटवर जायचं आहे. MahaDBT MahaIT .gov.in. इथं तुम्हाला विंडोमध्ये आपले सरकार DBT इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर ना आपल्याला आपले सरकार MahaDBT पोर्टल ओपन झालेलं दिसतं आहे. जे विद्यार्थी ह्या वर्षी ॲडमिशन घेतलेलं आहे 2020-21 मध्ये, फर्स्ट इयर असू देत किंवा डायरेक्ट सेकंड इयर असू देत, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, तसेच MBA, MCA, BEd ह्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्या पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना ह्या वर्षीचे फॉर्म भरणे आवश्यक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचं 12वीला किंवा ग्रॅज्युएशनला किंवा पॉलिटेक्निकला ह्या साईटवर लॉग इन केलेलं आहे मागील वर्षी किंवा त्याच्या मागील वर्षी, त्या विद्यार्थ्यांनी आपलं युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून प्रोफाईल अपडेट करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ह्या पोर्टलवर अद्यापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे.
इथे क्लिक केल्यानंतर ॲप्लिकंट नेम, इथे तुमचा आधारप्रमाणे नाव टाकायचं आहे. युजर नेम तयार करायचा आहे. युजर नेम कसा तयार करायचा त्याच्या खाली नोट दिलेली आहे. पासवर्ड कसा तयार करायचा त्याच्या खाली नोट दिलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही युजर नेम पासवर्ड 4 वर्ष लक्षात राहील अशा पद्धतीने बनवून घ्या आणि कन्फर्म पासवर्ड करून घ्या आणि एका डायरीमध्ये आपण लिहून घ्या किंवा तुमच्या मेलवर तुम्ही सेंड करून घ्या. इथे ईमेल आय डी टाकून घ्या. जो तुमच्या ईमेल आय डीवर OTP येईल तो व्हेरीफाय होईल आणि मोबाईल नंबर पण तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तुमचा युजरनेम आणि पासवर्ड तयार झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आधार कार्डबद्दल आधार कार्डचं सर्व माहिती टाकून आधार कार्ड व्हेरीफाय करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड तयार झाल्यानंतर तुम्ही इथं ॲप्लिकंट लॉग इन हिअर तुम्ही इथं लॉग इन करायचं आहे. तुमचं लॉग इन झाल्यानंतर तुमचं अकाउंट अशा पद्धतीने ओपन होईल. तिथं मी एक फॉर्म गेल्या वर्षीचाच दाखवतो तुम्हाला भरलेला कसा होता. तर विद्यार्थी मित्रांनो इथं सर्वप्रथम आपल्याला प्रोफाईल अपडेट करायची. तर ह्या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिला टॅब आहे पर्सनल इन्फॉर्मेशन. ह्यामध्ये तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये जो आधार नंबर तुम्ही अपडेट केलेला आहे त्याप्रमाणे इथं अपडेट होईल. नाव तुमचं आधार कार्डप्रमाणेच येईल. ईमेल आय डी व्हेरिफिकेशन झालेला आहे. मोबाईल नंबर तुमचा व्हेरीफाय झालेला आहे. इथं तुमचं 10वीच्या सर्टिफिकेटवर LCवर किंवा मार्कलिस्टवर जसं नाव आहे तसं तुम्ही इथं टाईप करायचं आहे. पॅरेंट गार्डियनचा तुमचा मोबाईल नंबर तुम्ही हे करायचा आहे, इथं टाकून घ्यायचा. इथं तुमचं स्टेटस अनमॅरिड मॅरिड तुमचं आहे विद्यार्थ्याचं, तर हे त्या पद्धतीने तुम्ही टाकून घ्या. रिलिजन इथं जे काय तुमचं असेल तो रिलिजन तुम्ही इथं टाईप करून घ्यायचा आहे. इथं कास्ट आणि खाली आहे की कास्ट डिटेल्स. तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी कॅटेगरीमधले आहेत त्या विद्यार्थ्यांनी इथं आपल्या कॅटेगरीप्रमाणे आपली कॅटेगरी टाकून घ्यायची आहे. जसे की OBC, SBC, SC, ST, VJNT, जनरल म्हणजे ओपनचे विद्यार्थी येतील इथं SBC. अशा पद्धतीने तुम्ही इथं आपली कॅटेगरी टाकून घ्या आणि तुमची कास्ट जी असेल कास्ट सर्टिफिकेटवर त्या पद्धतीने तुम्ही इथं कास्ट पण टाकून हे करून घ्या. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट? तर ज्यांच्याकडं आता सर्वांकडेच कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आहे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांनी इथं येस करून तुम्ही कास्ट सर्टिफिकेटवरचा नंबर, इश्यूइंग डिस्ट्रिक्ट, ॲप्लिकंट नेम जसं त्या कास्ट सर्टिफिकेटवर असेल त्या पद्धतीने कुठून इश्यू झाले तर त्या कास्ट सर्टिफिकेटवर आहे इश्यू मी केलेला आहे सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे आणि व्ह्यूमध्ये जाऊन बघायचं आहे आणि इश्यू डेट पण आपल्याला इथं टाकायची आहे. तसंच त्याच पद्धतीने इन्कमची पण डिटेल तुम्ही भरून घ्या व्यवस्थितशीर. जो इन्कम आहे या वर्षीचा त्याप्रमाणे तुम्हाला इथे टाकायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच पद्धतीने डोमासाईल ही आपल्याला अपलोड करायचं आहे. इथं महाराष्ट्राचं कर्नाटक बॉर्डर आहात का तर तिथं तुम्ही बेळगाव वगैरे जी बॉर्डर आहे त्या पद्धतीने तुम्हाला इश्यू झालेलं इन्कम त्याप्रमाणे तुम्ही इथं टाकून घ्या. डोमासाईल सर्टिफिकेट येस करा. रिलेशन म्हणजे हे सेल्फ आहे म्हणजे डोमासाईल हे तुमचं आहे म्हणून इथं सेल्फ करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सेवा केंद्रातून मिळेल का तर तिथं तुम्ही येस करा. येस म्हणजे सेवा केंद्रातून जर मिळत असलं तर येस, कारण का 35 जिल्हे आपले ऑनलाईन झालेले आहेत. काही जिल्ह्यांचं ऑनलाईन राहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं नो करून आपल्याला अपलोड करण्यासाठी इथं जर नो केलं तर आपल्याला तो डॉक्युमेंट अपलोड करता येतं. जर येस केलं तर तुम्हाला ऑनलाईन ते तिथं घेतलं जातं. काही प्रॉब्लेम असल्या कारणाने आपण इथं नो करा आणि इथं तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता येतं. त्या डोमासाईलवरची सर्व माहिती व्यवस्थितशीर भरून इथं डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. तसंच खाली आहे पर्सनल डिटेल्समध्ये आर यू शालेय. तर विद्यार्थी मित्रांनो आपण शिकत असल्या कारणाने आणि आपलं महाविद्यालय किंवा जे कोर्स आहेत ते आपले डिस्टन्स नाहीत, ते रेग्युलर आहेत. विद्यार्थ्याला
सर्व्हिस करून शिकता येत नाही, आपल्याला क्लास अटेंड करावे लागतात, म्हणून आर नो करा. डिसेबिलिटी ऑफ एनी टाईपची काय तुमची डिसेबिलिटी असेल त्या पद्धतीने तुम्ही तिथं टाकून घ्या. आणि बँकेचे इथं सर्वात महत्त्वाचं आहे आधार बँक डिटेल्स. आधार लिंक बँक अकाउंट, जनधन योजना. काही विद्यार्थ्यांचं जनधन योजनेतनं असतं, तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं जनधन योजनेतनं अकाउंट आहे त्या विद्यार्थ्यांनी आपलं 50,000च्या पुढे लिमिट वाढवून घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्याचं सेव्हिंग अकाउंट आहे तिथं नो करा आणि सेव्हिंग अकाउंट आहे म्हणून सांगा. आणि इथं बँक डिटेल्समध्ये तुम्ही ती जी बँक आहे सेव्हिंग बँक इथं टाकून घ्या. IFSC कोड, बँक अकाउंट नंबर आणि ब्रँच डिटेल्स. तर विद्यार्थी मित्रांनो तुमची जी बँक आहे ती आधारला लिंक असली पाहिजे आणि तुमच्या आधारला लिंक करून आधारला मोबाईल लिंक असला पाहिजे. आणि हा वेळोवेळी तुम्ही UID साईडला जाऊन बँक आपली दिसते का नाही ती बघितलं पाहिजे. तसेच आपण आता आधार ॲड्रेस इन्फॉर्मेशनच्या इथं जाऊया. ॲड्रेस तुमचा करंट आणि कॉरस्पॉन्ड ॲड्रेस आहे हे तुम्ही व्यवस्थित टाकून घ्या. तसेच पुढे अदर इन्फॉर्मेशनमध्ये पॅरेंट गार्डियन डिटेल्स दिलेला आहे. तुमचे वडील हयात आहेत का, तुमची मदर हयात आहे का नाही, ह्या पद्धतीने तुम्ही इथं सर्व टाकून घ्या. माहिती व्यवस्थित भरा. ज्यांना जशी लागू होते त्या पद्धतीने आपली माहिती भरून घ्यायची आहे. आता ही सर्वात महत्त्वाचं आहे करंट कोर्स. ह्या करंट कोर्समध्ये ह्या वर्षीची माहिती भरायची आहे. तिथं 2000 हे गेल्या वर्षीचा फॉर्म असल्यामुळे 2019 दिसतंय, पण ह्या वर्षी जी आपलं 2021ला ॲडमिशन झालं आहे तर सर्व विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर असू देत किंवा फर्स्ट इयरच्या विद्यार्थी सर्व कोर्सचे तर 2020 येईल. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र येईल. इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट इथं पुणे येईल. उदाहरणार्थ मी सांगतो की इथं पुणे येईल. इन्स्टिट्यूट तालुका मुळशी येईल. तुमचं महाविद्यालय मुळशी तालुक्यात आहे. क्वालिफिकेशन लेवल तुमचं ज्याप्रमाणे कोर्स आहे त्याप्रमाणे येईल. डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंग जसं तुमचं क्वालिफिकेशन लेवल आहे इथं आहे, तर पोस्ट ग्रॅज्युएट आहे का, डिप्लोमाचा आहे का, MBA MCAचे ग्रॅज्युएट लेवलचे आहेत, ह्या पद्धतीने तुम्हाला इथं क्वालिफिकेशन लेवल टाकायचे आहे. आणि स्ट्रीममध्ये जर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तर इंजिनिअरिंग करावं लागेल. डिप्लोमाचा विद्यार्थी असेल तर डिप्लोमा इंजिनिअरिंग करावं लागेल. MBA MCA असेल तर MBA MCAचं करावं लागेल. कॉलेज नेम, स्कूल नेम, तुमचं कॉलेजचं इथं नाव ऑटोमॅटिक दिसेल तर तुम्ही तो सर्च करायचा आहे. अनेक कॉलेज महाविद्यालय सारख्याच नावाची थोडासा फरक असतो, तर त्याचा कोड पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. जसं की राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताथवडे, त्याचा कोड आहे 6141. अशा पद्धतीने तुम्ही इथं टाकून घ्यायचं आपापल्या कॉलेजचं नाव व्यवस्थिशीर. कोर्स नेम तुमचं जी ब्रँच आहे अलॉटमेंट लेटरवर आहे त्या पद्धतीने तुम्ही टाकून घ्यायचे आहे. इयर ऑफ स्टडी, जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत त्यांनी फर्स्ट इयर टाकून घ्यायचं आहे. जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर आहे त्यांनी डायरेक्ट सेकंड इयर टाकून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने तुम्ही भरून घ्या. आणि इथं आहे की कंप्लीट कोर्स झाला आहे का, म्हणजे हा फर्स्ट इयर कंप्लीट आहे का कंटिन्यू आहे. तर आपण इथं सर्वांनी चालू कोर्स असल्या कारणाने परसुईंग करून घ्या. सर्वांनी इथं परसुईंग केल्यानंतरनं इज प्रोफेशनल हा कोर्स प्रोफेशनल आहे का नॉन प्रोफेशनल आहे. आता इंजिनिअरिंग फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी प्रोफेशनल कोर्स निवडायचा आहे. आर्ट कॉमर्सवाल्यांनी इथं नॉन प्रोफेशनल कोर्स निवडायचा आहे. इज ॲडमिशन थॉट ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी, तुमचं ॲडमिशन कशातनं झालेलं आहे, रिझर्व कॅटेगरीतनं झालं आहे का हे तर तुमच्या अलॉटमेंट लेटरवर ते दिसून येईल, तुम्हाला कळून येईल. तुमचा जर इथं येण्यापूर्वीचा गॅप असेल विद्यार्थी मित्रांनो तर तो गॅप तुम्ही 1 वर्षाचा असेल 2 वर्षाचा असेल तर ते टाकायचं. ज्यांचा गॅप नसेल त्यांनी 0 करायचं आहे. आणि तुमचं मोड म्हणजे तुमचं हा कोर्स डिस्टन्स आहे का रेग्युलर आहे असं विचारतं आहे. तर आपला सर्व कोर्सेस रेग्युलर आहेत. त्यांनी सर्वांनी इथं रेग्युलर कोर्सला क्लिक करायचं आहे आणि इथं सेव्ह बटन दाबायचं आहे. सर्वात महत्त्वाचं करंट कोर्समध्ये ज्या महाविद्यालयात तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे त्या महाविद्यालयाची माहिती तुम्हाला भरायची आहे 2021ची. विद्यार्थी मित्रांनो पास्ट क्वालिफिकेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं डायरेक्ट सेकंड इयर आहे त्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीचे पॉलिटेक्निकची सर्व माहिती इथं भरायची आहे. आणि 10वी 12वीची म्हणजे मागील इथं महाविद्यालयात येण्यापूर्वी जे काय तुम्ही शिकला आहात 10वीपासून ती सर्व माहिती पास्ट क्वालिफिकेशनमध्ये टाकायची आहे.
तसेच हे सर्व माहिती टाकून झाल्यानंतर आपण हॉस्टेल डिटेल्समध्ये येणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर कोविडमुळं ह्यावेळेस हॉस्टेल बंद आहेत, परंतु जे विद्यार्थी EBCचे आहेत, डॉक्टर पंजाबराव त्यांना भरायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना ह्या वर्षी कोविडमुळं हॉस्टेल बंद आहेत, परंतु काही विद्यार्थी हे रूमवर राहिलेले आहेत आणि रूम करून तिथं रेड ॲग्रीमेंट लावून त्यांनी जर ते केलं तरीच त्यांना ते मंजूर होईल. परंतु जे विद्यार्थी घरी बसूनच ऑनलाईन क्लास करतात त्यांना यावर्षी डॉक्टर पंजाबराव मिळणं थोडंसं कठीण आहे. तर इथं डे स्कॉलर बहुतांश विद्यार्थ्यांना आता डे स्कॉलरच येईल, तर त्यांनी ते डे स्कॉलर करून इथं सेव्ह करायची सर्व माहिती. तुमची प्रोफाईल 100% सेव्ह होईल विद्यार्थी मित्रांनो. मग इथं आपला पहिला टप्पा म्हणजे 3 टप्प्यामध्ये फॉर्म भरायचा असतो ऑनलाईन. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेतलं, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही प्रोफाईल 100% भरून घेतली आणि तिसरा टप्पा आहे तो ऑल स्कीमला जाऊन अप्लाय करायचा असतो. तर तुम्ही ज्या कॅटेगरीचे आहेत, मी चार्ट पाठवलेला आहे त्या चार्टप्रमाणे तुम्ही ते डिपार्टमेंट निवडायचं आहे. कॅटेगरीप्रमाणे डिपार्टमेंट असतात विद्यार्थी मित्रांनो. इथे जे SCचे विद्यार्थी आहेत त्यांनी सोशल जस्टिस अँड सोशल असिस्टंट डिपार्टमेंट हे निवडायचं आहे. जे SC शेड्यूल कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांनी इथं डिपार्टमेंट SCच्या विद्यार्थ्यांनी निवडायचं आहे. आणि स्कीम म्हणजे जे विद्यार्थी 2.5 लाख 0 ते 2.5 लाखापर्यंत इन्कम आहे त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप निवडायची आहे. आणि जे 2.5 लाखाच्या पुढे अनलिमिट आहेत त्यांनी पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झाम फी फ्रीशिप ब्रॅकेटमध्ये ही स्कीम निवडायची आहे. आणि जे विद्यार्थी ST कॅटेगरीचे आहेत, ट्राईब डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ही डिपार्टमेंट तुम्ही निवडायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं इन्कम आहे त्यांनी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही 2.5 लाखाच्या आतल्या विद्यार्थ्यांनी स्कीम निवडायची आहे. आणि ज्यांचं इन्कम 2.5 लाखाच्या वरती आहे त्यांनी व्हॅकेशनल एज्युकेशन फी डिस्बर्समेंट ही स्कीम निवडायची आहे. 2.5 लाखाच्या वरती ज्यांचं इन्कम अनलिमिट आहे त्या विद्यार्थ्यांनी. हे झालं ST कॅटेगरीचं. आणि आता आहे की जे EBCचे आणि EWSचे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी EBCचे आणि EWSचे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे डिपार्टमेंट तुम्ही निवडायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 स्कीमा दिसतील, एक डॉक्टर पंजाबराव येईल आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क कंसामध्ये तुम्हाला डॉक्टर पंजाबराव आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना EBC दिसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर पंजाबरावसाठी अल्पभूधारक सर्टिफिकेट तहसीलदारच्या सहीचं आवश्यक आहे किंवा रजिस्टर मजूर म्हणून जे ग्रामपंचायतमध्ये जॉब कार्ड मिळतं त्या विद्यार्थ्यांना डॉक्टर पंजाबराव आणि तो विद्यार्थी वसतिगृहामध्ये किंवा कोणत्याही रूम करून राहिला तर रेंट ॲग्रीमेंट अशा गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत EBCच्या विद्यार्थ्यांसाठी ही डॉक्टर पंजाबराव शिष्यवृत्ती योजना लागू राहते. तर EBCच्या विद्यार्थ्यांनीच डॉक्टर पंजाबराव भरायचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही जे पात्र विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी ही स्कीम भरायची आहे. तसेच आपण पुढे पाहणार आहोत OBC, SBC, VJNT आणि SBC जे विद्यार्थी आहेत त्यांनी हे डिपार्टमेंट सर्वांनी निवडायचं आहे. आणि याच्यामध्ये स्कीमा आपल्याला भरपूर दिसतात. त्यातले जी OBCचे विद्यार्थी आहेत 1 लाखाच्या आतमध्ये इन्कम आहे त्यांनी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट ही स्कीम निवडायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी चार्टवर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या. जे विद्यार्थी OBCचे आहेत 1 लाखाच्या आतमध्ये इन्कम आहे त्यांनी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट ही स्कीम निवडायची आहे. आणि जे विद्यार्थी 1 लाखाच्या आतमध्ये आहेत SBC त्यांची कास्ट आहे, SBC कॅटेगरीमध्ये मोडतात त्या विद्यार्थ्यांनी 1 लाखाच्या आतमध्ये इन्कम असेल SBCचे विद्यार्थी त्यांनी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू SBC स्टुडंट ही स्कीम निवडायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे विद्यार्थी VJNT कॅटेगरीचे आहेत आणि त्यांचं 1 लाखाच्या आतमध्ये इन्कम आहे त्यांनी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू VJNT स्टुडंट हे स्कीम निवडायची आहे.
हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. हे जे 2, 3 आणि 4 नंबरचे जे तुम्हाला दिसत आहेत ते 1 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या ओबीसी, एसबीसी आणि व्हीजीएनटी 1 लाखाच्या आतमध्ये स्कॉलरशिप आहेत. आणि जे विद्यार्थी 1 लाख ते 8 लाखाच्या मध्ये इन्कम आहे, ओबीसीचे विद्यार्थी आहेत, त्यांनी ट्युशन फी आणि एक्झाम फी टू ओबीसी स्टुडंट ही स्कीम निवडायची आहे. आणि जे विद्यार्थी 1 लाख ते 8 लाख एसबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, त्यांनी ट्युशन फी अँड एक्झाम फी टू एसबीसी स्टुडंट ही स्कीम निवडायची आहे. आणि जे व्हीजीएनटीचे विद्यार्थी आहेत 1 लाख ते 8 लाखामध्ये त्यांची इन्कम आहे, त्यांनी ट्युशन फी अँड एक्झाम फी टू व्हीजीएनटी स्टुडंट असं जे विद्यार्थी 1 लाखाच्या वरती 1 लाख ते 8 लाखामध्ये आहेत त्यांनी हे खालच्या जी 3 आहेत त्या फ्रीशिप आहेत. पण त्या कॅटेगरीप्रमाणे ओबीसी, एसबीसी आणि व्हीजीएनटी त्याप्रमाणे 1 लाख ते 8 लाखमध्ये इन्कम असणार आहे. ते निवडून तुम्ही ह्या स्कीमला अप्लाय करायचं. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीच्या 2 स्कीमा आहेत. त्या इन्कमनुसार तुम्हाला 1 लाखाच्या एससी आणि एसटीच्या 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल त्यांनी स्कॉलरशिप आणि 2.5 लाखाच्या पुढे अनलिमिट असेल त्यांनी फ्रीशिप्स आणि व्हीजीएनटी असेल, ओबीसी असेल, एसबीसी असेल त्या विद्यार्थ्यांनी 1 लाखाच्या आतमध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असतो आणि 1 लाख ते 8 लाखांमध्ये फ्रीशिपचा भरायचा कॅटेगरीप्रमाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने एकाच स्कीमला अप्लाय करायचा असतो. इन्कमप्रमाणे एकच स्कीम अप्लाय करणं बंधनकारक आहे. एका कोर्ससाठी 2-2 स्कीमा मिळत नाहीत. फक्त ईबीसीच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर पंजाबराव आणि तुम्हाला ईबीसीच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर पंजाबराव अप्लाय करता येते. तर सर्वांनी लक्षपूर्वक, काळजीपूर्वक हा फॉर्म भरावा. हा तुम्ही स्कीम केल्यानंतर सर्च केल्यावर तुम्हाला अप्लाय म्हणून असं दिसून येईल. तिथं तुम्ही अप्लाय करायचं. अप्लायला गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला LC आणि डिक्लेरेशन फॉर्म मागेल आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी एक अपलोड करावी लागेल. तर डिक्लेरेशन फॉर्म हा तुमच्याच लॉगिनमध्ये मिळतो आहे. ह्या डिक्लेरेशन फॉर्मला क्लिक केल्यानंतर सर्व कॅटेगरीसाठी सारखाच डिक्लेरेशन फॉर्म आहे जो पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी भरून द्यायचा आहे. त्याच्यावर पालकाची आणि विद्यार्थ्याची सही आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याच्या भाऊ आणि बहिणी किती आहेत आणि त्यांनी स्कॉलरशिप याआधी घेतली का हे तुम्हाला विचारलं जातं आणि पालकांची सही असते. ज्या विद्यार्थ्यांच्या इथं कुणीच घेतली नाही त्यांनी तिथं डॅश करून आपलं त्याच्यावर नाव लिहून सही पॅरेंटची आणि तुमची करायची आहे. ज्यांनी घेतलं असेल त्यांनी अगोदर ज्या भाऊ बहिणींनी घेतलं त्यांची नावं टाकायची आहेत आणि त्याच्यावर सही पालकाची घेऊन तुम्ही इथं अपलोड करायचं आहे. इथं ज्या कॅटेगरीचे तुम्ही आहात त्या कॅटेगरीप्रमाणे सर्वांचं सारखंच आहे. ज्या कॅटेगरीप्रमाणे आहात त्याप्रमाणे तुम्ही इथं सिलेक्ट करा आणि इथं PDF डाउनलोड होईल. जसं की मी आता ईबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी डाउनलोड करू शकतो. तर इथं जे त्यांचे हे आहे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे डिपार्टमेंट निवडायचं आहे आणि इथं ईबीसीचं इथं डाउनलोड येईल. त्याप्रमाणे तुमचा फॉर्म डाउनलोड करा आणि तुम्ही इथं डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला मिळून जाईल. आणि जसं की तुम्ही अप्लाय केला, सक्सेसफुल झाला तर त्या फॉर्मची प्रिंट आउट काढा आणि त्याला योग्य ते डॉक्युमेंट देऊन तुमच्याकडे एक कॉपी ठेवून महाविद्यालयाच्या ऑफिसमध्ये एक कॉपी जमा करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ऑन स्क्रीन कसा फॉर्म भरायचा MBA, MCA, इंजिनिअरिंग आणि डायरेक्ट सेकंडरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण मार्गदर्शन केलेलं आहे. जो ग्रामीण भागातून आला विद्यार्थी आणि पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला मागणी होत होती की फर्स्ट इयरसाठी आणि डायरेक्ट सेकंड इयरसाठी ऑन स्क्रीन तुम्ही दाखवा सर की कसा फॉर्म भरायचा. तर अशा पद्धतीने आपण फॉर्म कसा भरायचा हे दाखवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा पुढील नोटिफिकेशन येण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या इतर मित्रांसाठी पण तुम्ही हे शेअर करा की जेणेकरून सर्व विद्यार्थी फॉर्म भरतील आणि आपलं हे सर्वात महत्त्वाचं ॲडमिशन झाल्यानंतर जे काम आहे की स्कॉलरशिपचा फॉर्म भरणे. जर तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय नाही केली तर समाज कल्याण तुम्हाला पैसे देणार नाही आणि मग महाविद्यालयाची फी पूर्णपणे भरावी लागेल विद्यार्थी मित्रांनो. कारण का महाविद्यालयांनी कॅटेगरीप्रमाणे फी घेतलेली आहे. तुम्ही पुढं जाऊन
फॉर्म भरणार आहात असं गृहीत धरलेलं असतं महाविद्यालयाने आणि तुमच्याकडनं त्या कॅटेगरीप्रमाणे फी घेतलेली असते. पूर्ण फी ही महाविद्यालयाची वेगळी असते. तर त्या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरून सबमिट करून अभ्यासाला लागावं असं मी सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व माहिती व्यवस्थिशीर भरून तुम्ही फॉर्म योग्य रीतीने भरून तुमच्या महाविद्यालयामध्ये सबमिट करावा असं मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. आणि मी इथं माझं जे ऑनलाईनचं आहे ते थांबवतो. परत एकदा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि थँक्यू.